नमस्कार, मी डॉक्टर वृषाली रविराज गुरव। मी एक स्त्रीरोग और प्रसूतिशास्त्र तज्ञ आहे। मी MS ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी ही डिग्री जे हॉस्पिटल मुंबई इथून प्राप्त केलं आहे आणि माझं MBBS नागपूर GMC मेडिकल कॉलेज इथे झालं आहे। मी मागच्या 8 वर्षापासून सोलापूर गुरव क्लिनिक सिद्धेश्वर पेठ इथे कार्यरत आहे। TV महाराष्ट्र न्यूज चॅनल आरोग्य संपदाय या कार्यक्रमात आपण आज प्रेग्नन्सीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, बऱ्याच महिला माझ्याकडे क्लिनिकमध्ये येतात आणि विचारतात की प्रेग्नन्सी टेस्ट कधी करायची हे त्यांना माहीत नसतं, तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। प्रेग्नन्सी टेस्ट ही जी आपण युरिन टेस्ट आपण किटवरती करतो, ती आपण जर पिरियड मिस झाला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकतो। बरेच वेळा ती टेस्ट कधी निगेटिव्ह पण येऊ शकते, तर त्याचा कधी इम्प्लांटेशन उशिरा झाल्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट उशिरा पॉझिटिव्ह येऊ शकते। तर त्यावेळेस तुम्ही 1 आठवड्यानंतर म्हणजे तुमचा पिरियड मिस झाल्याच्या 1 आठवड्यानंतर सकाळच्या युरिनची टेस्ट, सकाळी मॉर्निंग युरिन सॅम्पलची टेस्ट जर तुम्ही केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म करू शकते की तुम्ही प्रेग्नन्सी तुमची पॉझिटिव्ह आहे किंवा नाही। बऱ्याचशा महिलांना प्रेग्नन्सी कशी ओळखायची किंवा त्याचे सुरुवातीचे लक्षणं काय हे याबद्दल त्यांना माहीत नसतं, तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की प्रेग्नन्सीचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे सर्वात आधी तुम्हाला सकाळी उठल्यावर थोडंसं मळमळ होणं, चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं किंवा काही खाण्याची इच्छा न होणं हे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये बऱ्याचशा महिलांना प्रेग्नन्सी राहिल्यानंतर होतं। कधी त्यांना अचानक चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते। या सगळ्या गोष्टी पहिल्या प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये होऊ शकतं। गर्भावस्थेत महिलांना बरेचसे आजार जे आधी नसतील ते सुद्धा चालू होऊ शकतात, जसे म्हणजे थायरॉईड, शुगर, डायबिटीज आणि BPचं प्रमाण हे जर आधीसुद्धा नसताना प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतं। तर त्याच्यासाठी चांगली काळजी व्यवस्थित घेणं, चेकअप करणं, ब्लड टेस्ट घेणं आणि त्याची लक्षणे जाणून घेणं गरजेचं असतं। त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर तुमच्या पहिल्या 3 महिन्यात काही तपासण्या सांगू शकतात, जसे म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन चेकअप, युरिन चेकअप, शुगरची चेकअप आणि थायरॉईड चेकअप हे सांगतात। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 3 ते तुम्हाला 7व्या महिन्यापर्यंत परत एकदा शुगरची तपासणी, जी ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असं ते 28 आठवड्यामध्ये, ज्या आठवड्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता असते त्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट 75 ग्रॅम शुगर घेऊन तुमचं रक्त शुगर तपासले जाते। त्यामध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर तुम्हाला शुगर प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीज असं त्याला म्हणतात, ते तुम्हाला होऊ शकतं आणि त्याचं तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते। त्याचबरोबर तुम्हाला BPचं लक्षण आहे जे 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये चालू होऊ शकतं। त्याचे कारण म्हणजे तुम्हाला जर आधी नसेल तरीसुद्धा तो BP तुम्हाला होऊ शकतो आणि त्याची लक्षणं म्हणजे तुम्हाला पायाला सूज येणं किंवा तुमचं वजन फार जास्त वाढणं, चक्कर येणं, डोकं दुखणं हे BP वाढल्यामुळे होऊ शकतं। तर तुम्हाला 7व्या महिन्यानंतर रेग्युलर BP चेक करणं गरजेचं आहे। त्याचा परिणाम तुमच्या बाळावर सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे हे गरजेचं आहे की तुम्ही रेग्युलर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन BP, शुगर आणि हिमोग्लोबिन चेक करा। प्रेग्नन्सीमध्ये आहार हा फार महत्त्वाचा असतो। फक्त गोळ्या औषधं घेणं महत्त्वाचं नसतं, कारण आहारामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंट, विटॅमिन्स, बरेचसे प्रकारच्या विटॅमिन्स आणि मिनरल्स तुम्हाला आहारामधून मिळत असतं आणि तुमच्या रक्ताद्वारे तुमच्या बाळालासुद्धा पोहोचत असतं। तर त्यामुळे आहार हा प्रेग्नन्सीमध्ये फार महत्त्वाचा असतो। आहारामध्ये तुम्ही हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शक्यतोवर खजूर, हिरव्या पालेभाज्या आणि बीटरूट याचा समावेश करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला B12चं आवश्यकता बाळाच्या डोक्याच्या वाढीसाठी गरजेची असते, त्यामुळे तुम्ही नॉन व्हेजिटेरियन डाएट, मीठ वगैरे घेऊ शकता आणि दुधाचा समावेश करू शकता। त्याचबरोबर बाळाच्या हाडाचं कॅल्शियम वाढण्यासाठी सुद्धा मिल्कचे प्रॉडक्ट्स असतात, चीज, प्रोटीन आणि चीज, प्रोटीन, दही याचा सगळा समावेश तुम्ही बाळाचे कॅल्शियम वाढवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। आहार हेल्दी डाएट पाहिजे, त्यामुळे आईचं आणि बाळाचं व्यवस्थितपणे प्रेग्नन्सी सुखरूप पार पडू शकतं। प्रेग्नन्सीमध्ये आहारासोबत व्यायामसुद्धा तेवढाच गरजेचा असतो।
आईने प्रत्येक टप्प्यामध्ये पहिल्या 3 महिन्यात, 3 ते 6 महिन्यात आणि 3 ते 9 महिन्यात वेगवेगळे व्यायाम केलेले पाहिजे. सगळ्यात जो महत्त्वाचा व्यायाम असतो तो सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक अर्धा तास शुद्ध हवेमध्ये वॉकिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची जी श्वासाची एक्झरसाइज असते, डीप आपण ब्रीदिंग हे म्हणतो, ते करणं गरजेचं असतं. आणि पेल्विक फ्लोअर एक्झरसाइजेससुद्धा असतात, ते तुम्ही 7व्या महिन्यानंतर करू शकता. पण ते अंडर गायडन्स तुम्ही स्वतः मनाने न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा योगा ट्रेनरच्या सल्ल्याने ते करू शकता, जेणेकरून तुमचं पेल्विक फ्लोअर तुमच्या डिलिव्हरीसाठी व्यवस्थितपणे तयार होईल आणि तुम्हाला डिलिव्हरीमध्ये जास्त त्रास होणार नाही. नमस्कार. या विषयावर तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, काही सल्ला व ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही मला गुरव क्लिनिक सिद्धेश्वर पेठ सोलापूर इथे 1 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 8 या टाईममध्ये भेटू शकता. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर माझा फोन नंबर आहे 7875055005. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.